पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। महाराष्ट्राच्या गौरवशाली शिवइतिहासाची महागाथा सांगणाऱ्या मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एक भव्य सोहळ्यामध्ये जाहीर करण्यात आली आहे। हा सोहळा मुंबईतील वडाळा येथे राम मंदिरात संपन्न झाला। अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाच्या वतीने नवीन पोस्टरचे अनावरणही करण्यात आले। हा भव्य सिनेमा 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। यावेळी सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी तसेच चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर आणि दिग्दर्शक राहुल जाधव उपस्थित होते। या मंगल समयी कलाकारांच्या हस्ते धार्मिक विधीने श्रीराम पूजा आणि हवनही करण्यात आले। निर्माते अक्षय बर्दापूरकर म्हणतात, चित्रपटाचे पोस्टर अनावरण हे केवळ चित्रपटाचीच ओळख करून देणार नाही, तर या महत्त्वाच्या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्वही आत्मसात करणार आहे। मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणीचा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे। हा चित्रपट मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी यांच्या शौर्याला मानवंदना आहे। हा गौरवशाली इतिहास आपल्या सर्वांसाठी लवकरच घेऊन येत आहोत। आमचा हा प्रयत्न इतिहास रसिकांना तसेच प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा करतो। गोल्डन रेशिओ फिल्म्स, किंग्समॅन प्रोडक्शन प्रस्तुत, अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि मंत्रा व्हिजन यांच्या सहयोगाने डॉक्टर जयसिंगराव पवार लिखित मोगल मर्दानी छत्रपती ताराराणी या ग्रंथावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉक्टर सुधीर निकम यांचे आहेत। अक्षय बर्दापूरकर, दीपा त्रासी निर्मित या चित्रपटाचे क्रिएटिव्ह वाईब सौम्या मोहंती वेळेकर, अमीर अरोरा सहनिर्माते आहेत। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।